श्रोते हो नमस्कार. आज आपण कवी श्रीधर पंडित विरचित श्री हरिविजय ग्रंथाचा 28वा अध्याय पाहत आहोत. प्रारंभी आपण भगवंताचं स्मरण करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. जय जय श्रीरंगा उदरा पीतवासना कौस्तुभधरा आंबोदवर्णा कोमल शरीरा गदाधरा सुपर्णवहना मन्मथजनका मधुसूदना मुरसहारा मनमोहना अनंगदहनानंदसदना अरविंदनयना आदिपुरुषा. कलियुगे श्रेष्ठ साधन सुगम श्रीहरी तुझे एक नाम. योग याग तपधर्म सिद्धी नवजे साधिता. कृतयुगे ध्याने प्राप्ती त्रेतायुगे महामग करीती. द्वापारे राजोपचारे पूजा करीती तुझ समर्पिते श्रीवल्लभा. कलियुगे नाम संकीर्तन हरी तुझा वडे मने होन. तुझ्या नामे विश्वास ठेवून भक्तजन वर्तती. क्रतु करावे विधियुक्त पूर्ण तेथे उभे ठाके नसते विघ्न. द्रव्य विरहित भक्तजन तुझे नाम धन रक्षिती. करावे जरी तपानुष्ठान तरी कलियुगी अन्नगत प्राण. या लागे भक्त निर्वाण नामे विश्वास ठेविती. करावे तीर्थाटन बहुत शरीर अशक्त न चले पंथ. या लागे भगवत भक्त नामार्थ विचारिती. करावे जरी वेदशास्त्र पठन तो आधी व्याधी पीडित दारुण. या लागे सद्भक्त यामिनी दिन नामस्मरण करिताती. म्हणणे सर्वात तुझे नामसार हा विद्वज्जने केला निर्धार. तुझ्या नामे जे विन्मुख नर तेचे पामर आत्मघाती. 27वा अध्याय संपता तेथे 100 दैत्यवधुने मनमते. रतिसहित आला द्वारकेते मग अनिरुद्ध जन्मला. तो श्रीकृष्णाचा पौत्र जैशा शुक्लवक्षी वाडे चंद्र. तैसा दिवस झाला थोर उदार धीर शूरपे. यावरी शोणित पूर्णगरी बाणासुर प्रतापे राज्य करी. तो शिववरे उर्वेवरे कोणान समरी नाटोपे. पूर्वी हिरण्यकश्यप दिती नंदन त्याच्या उदरी प्रल्हाद रत्न. त्याचा पुत्र विरोचन बळी त्यापासून झाला. बळीचा पुत्र बाणासुर तो दैत्याळ माझी नवे इंद्र. शिवप्रसादे भुजा सहस्र पावला तो बलाढ्यपे. नित्य सहस्र कमळे आणुने शिवार्चन करी प्रीती करुणे. प्रतिदिने विमानारूढ होवणे शिवदर्शना जायतो. शिवे आपुला वरदपुत्र म्हणविला तो सहस्र कर. जैसा पूर्वी सहस्रार्जुन वीर किंवा दिनकर दुसरा. जैसा पूर्वी प्रतापी रावण तैसाची द्वापारे बलन्मत बाण. त्याच्या पोटी उखाणदान दिव्य कन्या झाले. परमसुंदर चातुर्य खाणे पद्मनेत्री सुवर्णवर्णी. चित्ररेखा तिची सांगा तिने प्राणाहुने आवडे. चित्ररेखे समवेत देखा नित्य विमाने बैसोनी उखा. पूजावया लागे अंबिका शिवलोका प्रति जाय. षोडशोपचारे पूजन उखा करी स्वकरे करुण. करी जगदंबेचे स्तवन मागुती येते सोनगरा. ऐसे असता एके दिनी सारी पाठ खेळता शिवमृळानी. तो खाले तो चिक्षणी कर जोडणी उभी पुढे. म्हणा माझे उखा भावित व्रतारा विनने जे जिने व्रत. सारी पाठ व्रतारा समवेत खेळेन मी कधी ऐसी. मनोने श्वास टाकीत भवानीसी कळला वृत्तांत. म्हणे उखे तुझवर होई प्राप्त केवळ मनमत दुसरा. वैशाख शुद्ध द्वादशीस जो स्वप्नी देखसी दिव्य पुरुष. तो तुझा वर विशेष प्रतापी पूर्ण ओळखे. ऐसावर हिमनगनंदिनी देती झाली उखे लागोनी. एरी मस्तकडे विचरणे आनंद म्हणेन समाये. मग ते बाणाचे हृदयरत्न अपर्णेची पूजा करून निघाले विमाने बैसून आज्ञा घेऊन दुर्गेची.
उखा पावली स्वमंदिरी तव कैलासा गेला बाणासूर प्रीतीने बुजने मृडाने वीर स्तवन अपार करीतसे जय पंचवदना विरूपाक्षा विश्वंभरा कर्माध्यक्षा भक्तवल्लभा सर्वसाक्षा माया चक्रा चालका गंगाधरा हिमनगजा माता गजास्य जनका विश्वनाथा विष्णुवल्लभा प्रतापवंता त्रिपुरांतका त्रिलोचना विशाल भाळ कर्पूर गौरा नीलग्रीवा सुहास्य वक्त्रा दक्षमखदलना विश्वेश्वरा गजांतका स्मरारे हे भव भवांतका भवानी वीरा भोगी भूषणा महाभयहरा हे वर्ग भक्तजन प्रियकरा अंधक सहारा वृषभध्वजा ऐसी ऐकोनिया स्तुती संतोषला कैलासपती म्हणे बाणा मग निश्चिती माग निश्चिती वर अपेक्षित असेल जो मग वदे बाणासुर मज भुजांचा वाटतो भार त्यांचे सार्थक होय समग्र ऐसा झुंजार देका शुभ म्हणे रे तामसा काय वर मागितला ऐसा कर्मानुसार बुद्धी सहसा नटळेची कालत्रयी तुझ्या स्तंभीचा शिकी पाही उन्मळून पडले मही महाझुंजार ते समये तुझशी युद्धा भिडेल नगरा परतानी येत बाणा कुंभक प्रधान परम निपुण त्याशी सांगे वर्तमान शिवे वरदितला जो प्रधान म्हणे आहाराया काय वर मागितला वाया जैसे आपुल्या सदना लवलाया आपणची अग्न लाविला पाशान थोर बांधुनी पायी उडी टाकिली महाड होई सर्पधोरणी लवलाही दंशापन करविला जाणत जाणता विष बळेची घेतला कैसा ग्रास मैदाची आग्रही वास हटेची केला जावणे असो इकडे उखा लावण्य राशी चिंताक्रांत हरणशी तव ते वैशाख शुद्ध द्वादशी जवळी आली ते धवा उखेने शृंगारिले मंदिरे लिहिली अलंकार वस्त्रे सुंदर दिव्य मंचकिते सुकुमार पहुळली साक्षेपे तव स्वप्न देखिले ते वेळा एक पुरुष दिव्य आला जैसा मनमतचा पुतळा संभोग केला उखेसी न वाटे ऐसे की हे स्वप्न देखतसे गोष्टी करीरती रसे बोलतसे उष्णता म्हणे प्राणेश्वरा गोष्टी ऐका मज टाकुनी जाऊ नका जवळी ऐके चित्ररेखा जे जे उखा बोलतसे सवेची अरुणदे होत उका जाहली जाग्रत तवशे जे नाही प्राणनाथ घाबरी पाहे चौकडे म्हणे उभे उभे प्राणनाथा मज सांडून कोठे जाता म्हणून द्वारा जवळी तत्वता धावत आली पहावया तव कोठे जन दिसे काही म्हणे चित्ररेखे करू काही हृदय पिटिते समयी टाकीत मही शरीरपय चित्ररेखा म्हणे सुंदरी काय झाले सांग झडकरी म्हणून सावरणे पुरे धरी अश्रू पुसिले नेत्रीचे उका म्हणे चारी प्रहर शेजेवरी होता प्राणेश्वर रूपाटवते मनोहर तोच सत्वर दाविका शोधिता गे चराचर ऐसा पुरुष नाही सुंदर परमचतुर सुकुमार तै जैसा रतिवर दुसरा जातात गे माझे प्राण लवकरी दावी त्याचे वदन ऐसे बोलता मूर्छा येऊन निचेष्टित पडिली मग शीतल उपचार ते अवसरी करुणी केली सावध ते सुंदरी म्हणे मी चित्रे लिहिते भिंतीवरी त्रिभुवनीचे प्रत्यक्ष त्या माझे तुझा प्राणेश्वर ओळखोनी सांगे सत्वर तोची आणि नक्षण मात्र न लागता तुझ जवळी नारदाच्या दये करून मज असे त्रिभुवनीचे ज्ञान ऐसे उखेने ऐकून धरी चरण तियेचे मग चित्रशाळा सुंदर सुरेख सतेज मुक्तांचा करुणी पंक भिंती लिंपोनिया देके सुडाळ केल्या घोटुनिया सप्तरंगांची भरुणी पात्रे सिद्ध केली क्षण मात्रे चित्ररेखा लिही चित्रे अंतर्दृष्टी विलोकनी प्रथम लिहिला गजवदन ब्रह्मतनया रेखिले पूर्ण मग नारदाचे स्वरूप लिहून केले नमन तयासी वैकुंठ लोक समस्त रेखिला चित्री रमाकांत कैलासगिरी अद्भुत अपर्णे सहित शंकर ब्रह्मलोक लिहिला विचित्र त्रिदशांसहित सहस्रनेत्र गणगंधर्व यक्ष किन्नर विद्याधर काढिले मरुद्गण पितृगण देख एकादश रुद्र द्वादशार्क अष्टवसु पितृलोक देख देव आर्यमादिक मुख्यते
अष्टदिक्पाळ लोक समवेत ऋषिमंडळी लिहिली समस्त सप्तपाताळे भोगेंद्रासहित रेकोनिया दावितसे जितुकी दाविले युखे प्रती ते म्हणे यात नाही प्राणपती मग भूमंडळीचे इंद्रपती चित्रीरेखित चित्ररेखा नवखंडे सप्तद्वीपे 56 देशींच्या रायांचे स्वरूपे संत महंताचे सद्रूपे रेखिले कवी गुरुव्यासादी रचना दाविले समस्त उकामने न दिसेथ आता मी प्राण देते गे सत्य चित्ररेखे जाणपा मनोनी भूमीवरी अंग घाली चित्ररेखेने सावरिली म्हणे सखे द्वारका एक राहिले चित्री लिहिले ते पहा मग ते द्वारावती रेखित सप्तदुर्गे गगनचुंबित भुवता समुद्र चंबळत गोमती वाहत समीपे वसुदेव देवकी उग्रसेन उद्धव अक्रूर रेवती रमण 56 कोटी यादव लिहून स्वरूपे संपूर्ण दाविली 16 सहस्रांतपुरे रत्नखचित दिव्य मंदिरे उका पाहात आदरे स्वरूपे सर्व न्याहाळवणी मग रुक्मिणी सहित श्रीकृष्ण चित्री लिहिला जगनमोहन चतुर्भुज स्वास्य वदन किरीटकुंडले मंडित चित्ररेखा म्हणे उखे हा होय काय ओळखे एरी म्हणे त्याच्या वंशाचे देखे होय ऐसे वाटते मग चित्री लिहिल्या प्रद्युम्न श्यामसुंदर कृष्णनंदन हा सासरा होय म्हणून उकाल जित झाली मग म्हणे याच्याची उदरी देखे अवतरला तो चित्ररेखे म्हणे सखे हा तरी ओळखे म्हणून अनिरुद्ध काळीला देखताचे मदन कुमार म्हणे हाचे प्राणेश्वर आता तो भेटवे सत्वर न धरवे धीर माझेनी चित्ररेखा म्हणे स्थिर माये आता तो आणि ते लवल आहे मग चित्ररेखा द्वारावती निराळ मार्गे चालली 11 सहस्र योजने दूर तेथून असे द्वारकापूर यामिनी होता 2 प्रहर द्वारके जवळी पातळी द्वारका देखोनी नयनी आश्चर्य करी पूर्ण म्हणे तो अकस्मात नारद मुनी अंतरिक्षे भेटला दृष्टी देखिला गुरुनाथ केला साष्टांग प्रणिपात सांगितला सर्व वृत्तांत नारदा प्रती ते धवा म्हणे द्वारके भोवते सुदर्शन भोवे डोळ्यांचे पाते जवलेवे तो 21 आवर्तने स्वभावे होती तेथे स्वामिया तेथे माझा प्रवेश नव्हे सर्वता अनिरुद्ध नये ते हाता जानोडी पुढील भवेशार्था विरिचपुत्र बोलत असे माझे करी तू स्मरण तुझ वाटे देईल सुदर्शन मोहन मंत्र दये लागून नारद देता दाहला याची मंत्रे करुण अनिरुद्धावरी घाली मोहन मंचकासहित उचलून वेगीने शोणितपुरा चित्ररेखा निघाली आज्ञा घेऊन तो पुढे भोवते सुदर्शन म्हणे तुझ दिव्य मंदिरे मदन कुमार म्हणे तुझ नारदाची आन मार्ग देईन मज लागी मग सुदर्शन स्थिर राहत चित्ररेखा प्रवेशे आत अनिरुद्धाच्या सदनात अकस्मात उतरली तो दिव्य मंदिरे मदन कुमार दिव्य तल्पमणिमय विचित्र त्यावरी निजला महावीर निमासुर वदन पै देखोनी चित्ररेखा निवाली म्हणे धन्य धन्य ते वेलाळी ऐसा दिव्य पुत्र प्रसवले प्रभा सदनी न माये मग गुरुमंत्र जपवणी देखा तत्काळ उचलले तल्पका तळ हाती घेऊन चित्ररेखा अंतरिक्षे जात असे 11 सहस्र योजने मार्ग क्रमिला अघ घटिकेत सवेग तो उखा मंदिरे सुरंग श्रंगारुनी वाट पाहे तो अकस्मात मंचक घेऊन सखी आले देखे नयने धावणे चित्ररेखेचे चरणे मिठी घाली उखाते म्हणे तुझ उतराई काय होऊ ये समयी मग दोघीने मंचक लवलाई मंदिरात पैनेला मग मोहन काढून त्वरित सावध केला मनमत सुत एरू घाबरा चहुकडे पाहत तव बोलत चित्ररेखा मग सर्व वृत्तांत ते वेळा मदनपुत्रासी सांगितला म्हणे भवानी वीरौके सिदाहला म्हणून जा आणले तुझ येथे मग उखेने दिव्यमाळा अनिरुद्धाच्या तत्काळ गळा घालून या परममंगळा गांधर्व लग्न लाविले धरून युकेचा हात मंचकी पहुडे मदनसुत 4 मासपर्यंत सुख सोहळा भोगिला कोणासी न कळे बाहेर तो का झाले गरोदर सभेसी बैसला बाणासुर तव ध्वनी झाले अंतरिक्ष म्हणे बाणा आता सावधान आले तुझ महाविघ्न तव ध्वजस्तंभीचा मयूर उल्लोथन भूमीवरी पडिला हो
तव रायासी सांगते परिचारिका, गरोदर झाली तुमची उका. गुप्त एक पुरुष देखा, अनोनी ठेविला दामोदरी. ऐकताचे ऐसे वचन, दैत्येंद्र कोपला जैसा प्रळयाग्न. पुढे उभा कुंभक प्रधान, म्हणे वेळा सदन उखेचे. कोणासे वरता तस्कर, बांधोणी आणा तो सत्वर. धावले महावीरांचे भार, बेडिले मंदिरोकेचे. उखा परमचिंताक्रांत, भये चळचळा कापत. कामसुताचे चरण धरित, म्हणे घात हो थोर म्या केला. मी तुमची केवळ वैरिणी, संकटी घातले आणोनी. जैसा राजा हंस नेणी, पंक करते बुडजी विजय. अग्नीत घातले दिव्य मुक्ता फळ, कुपात कोंडिला मृगेंद्र सबळ. सुदार सानोनी निर्मळ, भस्म करते तो तिला. ऐसे मी परम पापिनी, तुमचा घात केला आणोनी. आता माझा वध आधी करुणी, मग बाहेरी जाईजे. मग बोले मीन केतन पुत्र, उखे भय न धरी अनुमात्र. आम्ही यादव वीरानी वार, श्रीकृष्ण बळे पृथ्वीवरी. जेने नखागरी धरिला गोवर्धन, द्वादश गावे गिळला अग्न. अगभक केशी विभांडून, मथुरापूर घेतले. जरासंध सप्तदश वेळ, बांधणी आणला जेने सबळ. रजनी माझे मथुरा सकळ, द्वारकेसी आणली. चैद्य मागदासी त्रासुनी, जेने आणले वनमत जननी. नरक मर्दुनी तमिने, 16 सहस्र आणल्या. ऐसा तो यदुकुळार्क, माझी या जनकाचा जनक. त्याच्या कृपेने सकळीक, दळे आटीन पाहे पा. ऐसे अनिरुद्ध बोलत, तो भोवता पिढीला सैन्याचा वर्त. एक उखेचे कपाट मोडीत, आरोळ्या दैत्य फोडिती. उखे उघडी घे द्वार, आत घेऊन बैसली सचोर. ऐसे ऐकता रतिपुत्र, प्रतापशूर उठावला. जवळी शस्त्र नाही निश्चिती, द्वारीची अर्गळा घेतले हाती. उपरी चढला उकापती, सैन्यक्षिती विलोकितसे. उदयाचळावरी बालदीन कर, तैसा दिसे मदन कुमार. उडी घातली सत्वर, सैन्य सागरी ते दवा. की देखोनिया दंदशुक, अकस्मात कोसळे खगपाळक. चपळे ऐसे तळपे देख, अर्गळा हाती घेऊन या. अर्गळा घाते करुण, वीरांची मस्तके करी चूर्ण. आश्वासहित वीरकंदन, एकसरे मांडिले. प्रतापार्क अनंगनंदन, गजकलेवरे केली चूर्ण. 3 कोटी वीर झोडून, प्रेते करुणी पाळिली. केला बहुतांचा संहार, जाहला एकची हाहाकार. वीर म्हणती कोपला प्रळय रुद्र, तेनेची अवतार धरिला. एक म्हणती दिसतो बाळ, परिमहायोद्धा प्रळय काळ. बाणाचे दळ आटिले सकळ, वीरांसी पळ सुटलासे. ऐसे देखोनी बाणासुर, कोण कोठील न कळे वीर. रथारूढ होणे असुर, आला समोर वेगेसी. बाण म्हणे हा क्षण प्रभे ऐसा, तळपतो वीर सापडे कैसा. मग 500 धनुष्या गुण चढविले क्षणार्धे. बाणासुर सहस्र कर, सोडितसे बाणांचा पूर. परी तो कामसुत चपळ थोर, एक शर लागोने दी. क्षण न लागता जात बाण, बाणाहुने चपळ तो पूर्ण. कोण दिशेशे उभा पंचबानंद बाणनंदन, लक्षानयेचे बाणाते. मग सर्पास्त्र निवार, जपोनी बाण सोडी सत्वर. नागपाशे मदन कुमार, अकस्मात सापडला. तत्काळ केले दृढबंधन, भोवते मिळाले सकळ सैन्य. जवळ येवणे पाहे बाण, म्हणे पुरुषार्थ पूर्ण केला येणे. बाणवध करू पाहत, तव कुंभक प्रधान बोलत. हा जाहला तुमचा जामात, याचा वध न करावा. मग बंधन करुणी सुबद्ध, बंदिशाळे रक्षेला निरुद्ध. उखा करी परमखेद, म्हणे का मुकुंद न पावेची. आहा द्वारकेशी जाऊन त्वरित, कोण करील हरीशी श्रुत. असो कृष्णनगरी वृत्तांत, वर्तला तो परिसिजे. कोण नेला मदनसुत, रती रुक्मिणी शोक करीत. तो नारद मुनी अकस्मात, कृष्ण सभेत पातला. म्हणे काय पाहता निमंत, बाणे बंदिशाळे यात. बांधोणे घातला मदनसुत, सर्व वृत्तांत सांगितला. ऐसे ऐकता ते अवसरी, यादव उठावले दळभारी. ठोकिल्या युद्ध संकेत भैरे, वीर अश्वावरी आरुढले. त्वरा करा म्हणते वीर, पालते घालू शोणितपूर. उद्धव साधक्य क्रूर, कृष्ण कुमार सिद्ध झाले.
रतीवर रेवतीवर चंदनारूढ होते सत्वर सांब जांबूवतीचा कुमर निज भारेसी धावते उघडले सर्व हे द्वारे सैन्य समुद्र चालला त्वरे दाटी जाहले कसरे पंतन दिसे चालावया क्षीरसागर विलासी खगेंद्रावरी वैसे वेगेसी तीन प्रहर होता निशी शोणितपुरासी पावले 56 कोटी यादवीर सुबद्ध वेळिले शोणितपूर मदले टाकिले अग्निअस्त्र ग्रामावरी सक्रोध धडधडा जळत नगर ते होती उल्हाड यंत्राचे मार मग दुर्गहुळे खचते समग्र जैसे भूदर कोसळती नगरी कची एकांत लोकांशी पळावया नाही पंथ भोवता सैन्याचा वर्त तो आदित्य उगवला बाणे करून या स्नान करीत वैसला शिवार्चन तो पुढे कुंभक प्रधान वर्तमान सांगत असे यादव दळेशी यादवेंद्र वेढोणी जाळिले शोणितपुर व्यर्थ धरिला त्याचा कुमर आता तरी सोडवा जैसा प्रळये शोभे वृत्तांत तैसा बळीसुत झाला क्रोधयुक्त दळभारेसे प्रतापवंत बाहेर निघता झाला पर्जन्यास्त्र घालोनी अग्नि विजवला ते क्षणी चतुरंग दळे त्वरे सिद्ध करुणी नगरा बाहेरी निघाला उदय पावला सहस्रकर तैसा रथारूढ झाला बाणासूर लोटला कल्पांत समुद्र तैसी दळे मिळाली मांडिले कची घनचक्र गजविजला खाली निराधराधर अशुद्ध नंदाचे पूर नद्यांचे पूर जाते सिंधू दर्शना घे घे म्हणते वीरांचे वीर उसने घाये फेडिते सत्वर दोन्ही दळे अनिवार अलोट वीर एकाएक ऐसे देखोने विष्णू सतसंतन गेला कैलासा धावून शिवासे म्हणे यादव रे तुझा बाण वेडीला पूर्ण संग्रामी बाण तुझा वरदपुत्र हे समय न घेसे कैवार तरी तुझे ब्रीद समग्र अपेश समुद्रे बुडाले 60 कोटी गणा समवेत वेगी धावला कैलासनाथ सवे गजासाने अग्नि गर्भस्थ स्वामी कार्तिक निघाला शोणितपुरासी तत्काळाले बाणे शिवासी वंदिले शिवे नंदीवाहन लोटिले हाकारिले गोविंदा ऐसे देखोने विष्णू सतसंतन गेला कैलासा धावण शिवासी म्हणे यादवी रे तुझा बाण वेडीला पूर्ण संग्रामी बाण तुझा वरदपुत्र हे समय न घेसे कैवार तरी तुझे ब्रीद समग्र अपेश समुद्री बुडाले 60 कोटी गणा समवेत वेगी धावला कैलासनाथ सवे गजासाने अग्ने गर्भस्थ स्वामी कार्तिक निघाला शोणितपुराशी तत्काळ आले बाणे शिवासी वंदिले शिवे नंदी वाहन लोटिले हाकारिले गोविंदा स्वामी कार्तिकानी मदन युद्ध मिसळले दोघे जण कुंभकाने रेवती रमन युद्ध कंदन करिताती इकडे श्रीकृष्णावरी बाण सोडी अपर्णा मन मोहन शारंग चढणे गरुड वाहन तोडी बाण शिवाचे नारद नाचे भूमंडळी गिरक्या घेत वेळ वेळी म्हणे भले माजले रणधुमाळी वाजवी टाळी आनंदे शिवे सोडिले जात वेदास्त्र जळू लागले यादव भार ऐसे दे कोणे श्री कर धर पर्जन्यास्त्र सोडित तेथे पर्जन्य माजला अद्भुत बाणाचे कटक वाहत शिवे सोडिले तात्काळ वात तेने जलद वितुळला सुटला झंझा मारुत यादव सैन्य उडू पाहत कृष्णे घातले पर्वत वाताद्भूत कोंडिला शिवसैन्यावरी अचळ कोसळले पाहता तत्काळ वज्र सोडिले सबळ उमा वल्लभे ते दवा ब्रह्मास्त्र कृष्णे सोडून केले वज्राचे प्राशन षडास्य जनके देखून ब्रह्मास्त्रचे पेरिले दोन्ही ब्रह्मास्त्रे केठाई मिळता दृश्य झाले पाहे शिवे हिमज्वर लावलाही यादवावरी घातला हिमज्वरे यादव सकळ शस्त्रे सोडून पडिते विकळ
कृष्णे उष्णज्वर घालोने तत्काळ शीतज्वर पळविला. मग कृष्णे आगळे केले निद्रास्त्र शिवावरी घातले. तेने शंकरासी आकर्षिले शयन केले नंदीवरी. अवघे कटक निद्रिस्थ निद्रा भरे जांभया देत. निज वाहने वीर घोरत शिवासहित अवघे. इकडे मदन आणि शिवकुमार रणी भिडता निवार. अस्त्रे घाले शिवपुत्र तितुकी मदन भस्म करी. कुमारे सर्पास्त्र घातले वाड कामे सोडिला त्यावरे गारुड. पापास्त्र परम परम प्रचंड षडानने सोडिले. मदने हरिनामास्त्र परम सोडून केले पाप भस्म. महिषासुर ते दुर्गम स्वामी कार्तिके सोडिला. शक्ती अस्त्र मदने घातले महिषासुर सर्व मर्दिले. रोगास्त्र कुमारे सोडिले मदने सोडिले औषधास्त्र. स्वामीने सोडिले सागरास्त्र मदने अगस्ती निर्मिला सत्वर. तेने प्राशिला सागर आश्चर्य सुरवर पाहती. मदन क्रोधावला बहुत म्हणे हा माझ्या शत्रूचा सूत. यासी पळवीन त्वरित रणामधून पयाता. घातले स्त्रियास्त्र दारुण 7 सहस्र स्वर्गीहून. दिव्य स्त्रियाने उतरून रथ वेळीला स्वामीचा. एक करीती गायन एक देती लिंगन. एक त्या देती चुंबन एक चंदन लाविती. एक म्हणते घ्या जी विडा स्वामी कार्तिक पाहे चौकडा. म्हणे हा अनर्थ मांडिला रोकडा कोणा पुढे सांगू पा. मी आजपर्यंत ब्रह्मचारी हा अनंत किमर्थ मजवरी. रथ शस्त्रे टाकोणे झडकरी स्वामी कार्तिक उठिला. भस्माचा बटवा काखेसी घेऊने स्वामी पळत ते क्षणी. दक्षिण दिशे प्रति जावणे कपाटा माझी दडला. स्त्रिया येतील धावणे म्हणून शाप देत ते चिक्षणी. म्हणे माझ्या दर्शना येतील कामिनी त्या विधवा होतील सप्तजन्म. ऐसा पळाला कुमार गदगदा हासती यादववीर. इकडे कुंभक प्रधान आणि वार बळीभद्राशे भिडतसे. बळीभद्रे नांगर घातला मुसळ घाये चूर्ण केला. कुंभकाचा संसार संपला मग बाण उठिला हाक देत. रथ प्रेरिला कृष्णावरी शस्त्रास्त्रे भिडते सामोरी. बहुत युद्ध कळा कुसरी बाणासूर दावितसे. मग अंतरी विचारी मुरहर आता कासया लावावा उशीर. बंदी शाळेत मदन कुमार श्रमथोर पावला. सहस्र मित्र तुल्य प्रभापूर्ण हरिने सोडिले सुदर्शन. म्हणे 2 भुजार राखोन वरकड छेदी तत्काळ. ऐसे बोलता राजीवनयन निमिषन लागता गेले सुदर्शन. जे धावत्या वायूचे खंडन क्षणमात्रे करणार. भुजात हे दिल्या समस्त 2 राखिल्या तयात. बाणासुर विकळ बळत पूर वाहत शुद्धाचे. सिंदुरे डवरीला पर्वत की मधुमासे की शुक फुलत. तैसा बाणाचा देह दिसत अति अरक्त द्रोणी. तो सावध झाला शूलपाणी पाहे बाणाकडे विलोकणी. तब भुजा पडिल्या छेदोनी धरणे शिव म्हणे विचारित. हा साक्षात आदिनारायण यापुढे कायसा बाण. खद्योक्त आणि चंड किरण समसमान कधी नव्हती. मग शिवे बाण सावध केला श्रीकृष्णाजवळे आणला. पायावरे हरीच्या घातला काय बोलिला सदाशिव. प्रल्हादापासून बळीपर्यंत याचे पूर्वज तुझे भक्त. याच्या माता कृपा हस्त ठेवी आता नारायणा. यावरी आता कृपा करावी आपल्या हाते हरी उठवी. याच्या गर्वाचे सरिता घवे आटोनी गेली गोविंदा. करुणार्णव जगजीवन कृपेने उठवेला बळीनंदन. हृदयी तयासी धरुण अभयवचन दिदले. मग बोले बाणासूर आता नगरात चला समग्र. सहित बळराम यादवेंद्र पावन मंदिर करावे. मग उमावर आणि रमावर नगरात आणि बाणासूर. अनिरुद्ध सोडणे सत्वर वस्त्रे भूषणे लेवविली. ब्रह्मदेव येऊने जाण तत्काळ काढिले उत्तम लग्न. म्हणे परमहर्षला बाण मंडप पूर्ण उभे केले. ओहरे दोघे शृंगारिले मंडपा माझे आणिले. कमलासने ते वेळी लग्न लाविले यथाविधी.
बाणे भांडार फोडून सुखी केले याचकजन, आपुल्या हस्ते करून करी पूजन कृष्णाचे. शिव म्हणे बाण ऐक वचन, बळीने धुतले हरीचे चरण. तुझे भाग्य परिपूर्ण आला नारायण घरासी. 4 दिवस झाला सोहळा, आनंद आंदन बहुत देत ते वेळा. तो दळबार सिद्ध झाला, घोष लागला वाद्यांचा. तेव्हा आज्ञा घेऊन त्वरित निघाला हिमनग जामात. ओहरे सांग संगती घेऊन कृष्णनाथ, द्वारावती येऊ निघाला. दुर्बोळवीत आणि बाण मग आज्ञा देत नारायण. शोधित पुरासे परतोन बळीनंदन पावला. द्वारके पावला श्रीपती, उखा अनिरुद्ध मिरवते. रती रुक्मिणीसे वंदिते, आलिंगते सप्रेम. हरिविजय ग्रंथ संपूर्ण पूर्ण हाचे कनकाग्रे शोभायमान. नाना दृष्टांतरत्ने जाण तेने करून मंडित. नाना इतिहास हेची देव, यांच्याश्रय राहते सर्व. मुख्य वैकुंठवती रमाधव, तोचे येथे वसतसे. ब्रह्मानंदा द्वारकाधीशा, रुक्मिणी मानस राजहंसा. श्रीधरवरा वरदाधिपुरुषा, भीमा तटवासा पांडुरंगा. इति श्री हरिविजय ग्रंथ सम्मत हरिवंश भागवत पर प्रेमळ परिसोत पंडित अष्टविशंदितमाध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.